ईशा मला ना 5 अशा टिप्स दे की आपण रेड कार्पेटवर कॉन्फिडन्स तर आलाच पण त्यासोबतच काय एक टिप्स 5 ज्या मेनली कॅरी केल्या पाहिजे. कम्फर्ट स्वतःचा बघा. असं काहीही घालू नका ज्याच्यात तुम्ही कम्फर्टेबल नसाल, कारण ज्या क्षणी तुम्ही कम्फर्टेबल नाही त्या क्षणी तुमचा कॉन्फिडन्स डाऊन जातो आहे हे कळतं. आणि तुम्ही मग जे करायचं ठरवलं आहे किंवा त्या आउटफिटला जर तुम्ही तेवढं न्याय देऊ शकत नसाल की तर तो तुमच्याबरोबरही अन्याय आहे हे लक्षात घ्या. कारण शेवटी द आउटफिट इज सपोज टू मेक यू लुक गुड. दॅट्स द होल पॉईंट. म्हणजे आउटफिट शुडंट लुक गुड इन इट सेल्फ. तर असं काहीसं बघा जे तुम्हाला कम्फर्टेबल असेल, जे तुम्ही कॅरी करू शकाल. त्याच्यानंतर म्हणजे नॉट जस्ट टू स्टँड आउट, पण तुम्ही तुमच्या थीमला पण मॅच व्हायला पाहिजे. अगदीच टू स्टँड आउट असं न होता जे काही ब्रीफ दिलं आहे त्याच्या आसपासच राहायचं. आणि ओकेजन वाईज की डे आहे नाईट आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये रंग मिक्स अँड मॅच करू शकता. न्यूट्रल्स आणि ब्राउन्सची सध्या खूप फॅशन आहे. सो ते जर तुम्हाला काळं आणि व्हाईट कुठल्याही रंगाबरोबर इन्कॉर्पोरेट करायचं नसेल तर न्यूट्रल कलर म्हणजे न्यूड कलर आणि ब्राऊन कलर्स आर इन राईट नाव. सो तुम्ही तेही करू शकता मिक्स अँड मॅच. बिझनेस सुद्धा मस्त चालू टिप्स देण्यामध्ये. एवढा हा अभिनयाचा चालला आहे आत्तापर्यंत तर चांगला चालला आहे, प्रेक्षकांची कृपा. 5 थिंग्स दॅट ईशा केसकर कॅन गो विथआउट असं विचारलं. ओके. फोन, कॉफी, लिप बाम, सनग्लासेस आणि एखादी शाल बिल, कारण मला खूप थंडी वाजत असते सारखी. का टॉपवर आहेच आणि असं सातत्य राहू देत. आणि खूप सुंदर दिसत वन्स अगेन. थँक्यू सो मच. येस, आणि आम्हाला सुद्धा कॉम्प्लिमेंट्स मिळतात, तो मजा येते खूप. हो ग, क्यूट दिसतेस तू खरंच. येस, थँक्यू सो मच. थँक्यू.